डोक्याने विचार करणारे लोक नेहमी मनाने विचार करणाऱ्या लोकांचा फायदा घेतात. खोट्या मनाच्या व्यक्तीचा आवाज खऱ्या व्यक्तीच्या आवाजाला चूप ठेवतो, परंतु खऱ्या व्यक्तीची शांतता ही खोट्या व्यक्तीच्या आवाजाला टक्कर देते. बोलून तुमचे शब्द खर्च केल्यापेक्षा शांत राहून बोलणाऱ्याला लाज पैदा करा. जो बाहेरून शांत आणि सरळ दिसतो तोच व्यक्ती आतून गोंधळात असतो. माझ्या जीवनाचा एक अनुभव, जर तुम्ही सादगी आणि इमानदारीने जगत असाल तर तुमचे लोकच तुम्हाला जगू देत नाही. खरं प्रेम आणि आदर हे व्हॉट्सअप आणि फेसबुकवर स्टोरी लावून ठेवण्यात नसते, तर त्या नात्याला जवळ ठेवून जपण्यात असते. खरा व्यक्ती तोच असतो जो नाती जपतो, नाहीतर नाती तोडण्याचा गुण तर आजकाल प्रत्येकातच असतो. जर तुमचं नातं कितीही बिघडलेलं का असू द्या, जर तुम्हाला त्याला सुधारायचं असेल तर ते सुधरेलच. जर तुमच्या मनाला खरंच कोणाची तरी आठवण येत असेल तर त्यासाठी वेळ पण आपोआपच निघतो. माझं मत तर असंच आहे की तुम्ही एकटे राहा, मग नाही कोणी तुम्हाला त्रास देईल, नाही कोणामुळे तुमचं मन दुखेल आणि नाही भीती राहील तुम्हाला कोणाची सोडून द्यायची. सबूत नसते कधीच खऱ्या प्रेमाचं. जर त्याचं नाव घेताच तुमच्या हृदयाची धडधड वाढली तर समजून घ्या त्याच्यावर तुमचं अफाट प्रेम आहे. जोपर्यंत कोणाला तुमची गरज असते तोपर्यंत तुमच्यापेक्षा जास्त कोणीच त्याला गरजेचं नसते. व्यक्तीपासून नेहमी दूर राहा ज्या व्यक्तीला स्वतःची चूक कधीच दिसून पडत नाही. सर्वात जास्त त्रास आपल्याला तेव्हा होतो जेव्हा आपण आपला त्रास कोणाला सांगू शकत नाही. जर कोणीतरी आपल्याला समजणारं असतं तर आपल्याला आपल्या सगळ्या समस्यांचा शेवट भेटला असता. जेव्हा आपण कोणाच्या प्रेमात पडतो तेव्हा आपल्याला त्याचे दोष नाही दिसत, आणि जेव्हा आपण कोणाचा खूप जास्त राग करतो तेव्हा आपल्याला त्याचे चांगले गुण नाही दिसत. एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला वाईट समजलंच आहे तर त्याच्यासमोर तुम्ही कितीही चांगले का न वागा तर तो तुम्हाला वाईटच समजेल. त्याला एवढं काबिल बनवा की त्याला जाणीव नाही, पस्तावा होईल तुम्हाला गमावण्याचा. फोकस नेहमी उपायावर असू द्या, समस्यांवर नाही. मंडी नाही आहे मी, बस जिथे माझं मन नाही लागत तिथे बोलायची सवय नाही आहे मला. नकोशी वाटेल मला अख्ख्या जगाची साथ जेव्हा तू सोडून जाशील माझ्या आयुष्याची वाट. जर असेच काही विचार तुमचे असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद.